हॅलो अँड नमस्कार एव्हरीवन. इथे मी बनवत आहे उकडीचे मोदक पहिल्यांदाच आणि बाप्पाचा हा शेवटचा दिवस होता जाण्याचा आणि माझी मोदक बनवण्याची घाई. सो इथे मी घेतलेला आहे गूळ आणि तुपामध्ये टाकलं पहिल्यांदा फ्रोझन हा किसलेला नारळ मागवलेला मी तो घातला आणि त्याला चांगलं परतलं. त्यानंतर लगेचच मी सुक्का किसलेला नारळ जो आपला डीमार्टमध्ये मिळतो तो घातला आणि त्यानंतर इथे तांदळाचं पीठ मी खूप सारं घी टाकून आणि उकडवून घेतलेलं, मस्त मळून घेतलेलं, ते ठेवलेलं बाजूला आणि सोबतच हा गूळ बारीक करून घेतला आणि त्यानंतर तो ह्याच्यामध्ये ॲड केला. सोबतच मी खूप सारी दूध पावडर पण ॲड केली होती काहीतरी डिफरंट करण्यासाठी आणि खरंच हे खूप मस्त लागत होतं. आणि त्यानंतर मग मी मोदकाच्या साच्यामध्ये, कारण हे माझं फर्स्ट टाईम होता बनवण्याचं, तर मोदकाच्या साच्यामध्येच मी सगळं मोदक बनवून घेतले. ॲक्च्युली मी आधी विचार केला की 11 मोदक बनवेन, पण नंतर मग ट्रेडिशनली जेव्हा मला कळालं की 21 देतात मोदक पप्पाला. सो मी 21 मोदकांची तयारी माझी झालीच होती बऱ्यापैकी. सो असे मी एकानंतर एक सगळे साच्यातून मोदक तयार करून घेतले आणि जुगाडू पद्धतीने हे मी उकडायला ठेवले. हे झाकण होतं माझ्याकडे, ते असं कढईमध्येच मी उकडायला ठेवलं. प्रॉपर असं स्टीमर नव्हतं माझ्याकडे, सो त्यामुळे. आणि पहिल्या बॅचमध्ये मी केसर घालायला विसरली वरतून. मग मी हे गरम-गरम काढल्यानंतर मी वरतून केसर लावलं त्याला आणि ह्या दुसऱ्या बॅचमध्ये मी मात्र केसर घातलं आधीच आणि मग उकडवून घेतलं. यानंतर 21 मोदक लगेचच प्लेटमध्ये काढून तयार करून आम्ही गेलो मंडपामध्ये, जिथे मंडळाचे गणपती बाप्पा बसले होते. खूपच बरं वाटलं बाप्पाला मोदक देऊन आणि वाट पाहत आहे आता पुढच्या वर्षाची. सो येस, थँक यू फॉर वॉचिंग.